चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील ग्रेटा कंपनी विरुद्ध प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले आणि इतर 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकल्पग्रस्तांना वाढीव भरपाई मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे। आंदोलनादरम्यान घोषणा देणे, तोडफोड करणे आणि कंपनी कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचे आरोप करण्यात आले आहे। प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनानंतर आमदार सुधाकर अडबाले पोलीस ठाण्यात पोहोचले। त्यानंतर आता पोलिसांनी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले आणि इतर 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। प्रकल्पग्रस्तांनी पोलीस स्टेशनचे प्रभारी अमोल काचोर यांच्यावर दबाव आणल्याबद्दल आणि स्वतः पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। यावर प्रतिक्रिया देताना आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यानं प्रकल्पग्रस्त संतप्त झाले अशी चर्चा आहे। 1994 ला भद्रावती MIDC मध्ये निपॉन टेंड्रो या कंपनीसाठी MIDC ने जमीन अधिग्रहित केलेली होती। 94 पासून आजतागायत त्या जमिनीवरती कुठलाही प्रोजेक्ट उभा करण्यात आलेला नाही आणि मग शेतकऱ्यांनी 5 वर्षानंतर त्या जमिनीवरती उत्पन्न घेणं सुरू केलं। आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि नुकतंच आज त्या एका कंपनीनं ती जमीन अधिग्रहित करण्याच्या संदर्भात कारवाई केलेली आहे। त्याच्या विरोधात त्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये फार मोठा असंतोष होता। त्यांच्या 30 वर्षापूर्वी घेतलेल्या जमिनी आज वेगळ्या कंपनीला विकल्या जात आहे। त्यावेळेस त्या कास्तकारांची मुलं जर नोकरीवर लागले असते तर 30-30 वर्षाच्या नोकऱ्या झाल्या असत्या, परंतु त्या कास्तकारांची संपूर्ण पिढी या ठिकाणी प्रशासनाने बर्बाद केलेली आहे आणि या संदर्भातलं न्यायशीर मार्गाने आंदोलन व्हावं यासाठी आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बोलावलं मला आणि त्यानुसार मी त्या ठिकाणी गेलो। शेतकऱ्यांना होणाऱ्या बजेट अधिवेशनाच्या दरम्यान लोकशाही मार्गाने आंदोलन करावं अशा प्रकारची मी सूचना दिली। कितीही कलमा लागल्या, काही लागल्या तरी मी शेतकऱ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी न्याय मार्गाने सतत लढा देण्याचं काम करेन।